हॅलो फ्रेंड्स, रात्री आमच्याकडे लाईट गेल्यामुळे रात्री आम्ही खूप उशिरा झोपलो. त्यामुळे सकाळी उठायला खूप उशीर झाला आणि आज नेमकं अक्षय तृतीया आहे आणि त्यात सकाळी लवकर उठून पूर्णाचा 12च्या आत स्वयंपाक करायचं म्हटलं तर माझी तर फार धांदल उडते. त्यामुळेच मी रात्री लवकर झोपेन आणि सकाळी लवकर उठेल असं ठरवलं होतं. पण म्हणतात ना, ठरवलेल्या गोष्टी कधी होतच नाही. मग काय, मी घेतलं यांना मदतीला आणि म्हटलं लागा आमरस करायला. आणि मी बाकीचा स्वयंपाक करतच होते की मध्येच एक मोठा प्रॉब्लेम झाला. आणि झालं असं की जी गोष्ट मला जमत नाही त्याच गोष्टीचा मोठा प्रॉब्लेम होऊन बसला. आधीच मला पुरणपोळीचा स्वयंपाक जमत नाही, त्यात उशीर झाला आणि मध्येच हा प्रॉब्लेम. मी तर डोक्याला हात लावून बसले. मग काय, मी तर तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की मी कुठे नडत नसते. मग काय, पटकन उठले, घेतलं बेसन पीठ आणि टाकलं पातळ झालेल्या पुरणामध्ये. तर मैत्रिणींनो, आता तुम्हाला समजलं असेल की माझा कोणता मोठा प्रॉब्लेम झाला होता. ते म्हणतात ना, अतिघाई आणि संकटात जाई. मग काय, मी तर तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे मी कुठे नडत नसते. पटकन उठले आणि बेसन पीठ त्यामध्ये घोटण्यासाठी घेतलं. तर मैत्रिणींनो, कधीही आपलं पुरण जर पातळ झालं तर घाबरून जायचं नाही. त्यामध्ये लगेच आपण बेसन पीठ घोटण्यासाठी घ्यायचं आणि जेवढं बेसन पीठ त्या पातळ झालेल्या पुरणामध्ये बसेल तेवढं बेसन पीठ टाकून आपण घोटून घ्यायचं. आणि घाबरून जायचं नाही की बेसन पिठामुळे पोळी चवदार लागेल की नाही. उलट पोळी बेसन पिठामुळे आणखीनच चवदार बनते. काही जण तर आवर्जून त्यामध्ये बेसन पीठ घालतात पोळी चवदार लागण्यासाठी. आणि जरी तुम्हाला बेसन पीठ टाकायला आवडत नसेल, पण कधीतरी माझ्यासारखा असा जर प्रॉब्लेम झालाच तर टाकायला काही हरकत नाही. पोळीच्या चवदारमध्ये काहीही प्रॉब्लेम होत नाही. पोळी अगदी चवदार आणि चविष्ट बनते, नेहमीपेक्षाही जास्त. काही जण पुरण पातळ झाल्यानंतर त्यामध्ये बेसन पिठाऐवजी गव्हाचं पीठही घालतात. पण त्यामुळे होतं काय की गव्हाचं पीठ आपण त्यामध्ये घातल्यामुळं आपल्याला पोळी खाताना पिठाळ लागते. त्यामुळे पुरणपोळीचा जो गोडपणा असतो तो फिका पडू शकतो. पण बेसन पीठ घातल्यामुळे पोळी आणखीनच रुचकर आणि चवदार लागते आणि गोडही लागते. मग काय, मी इकडं पुरण पातळ झालेला प्रॉब्लेम सॉल्व्ह करतच होते की दुसरीकडे माझ्या मिस्टरांनी मस्त असा आमरस बनवला. मग काय, एक प्रॉब्लेम सोडवत नाही तोपर्यंत दुसरा येऊन पुढे उभा राहिला. काय झालं की आमरसमध्ये घालण्यासाठी जो मला केशरी कलर हवा होता तोच घरातील संपला होता. मग काय, घातली चिमूटभर किंचित हळद, त्यामुळेही मस्त असा केशरी पिवळसर कलर आपल्या आमरसला येतो. पण खरं सांगू का, आमरसचं तर सोडा, पण माझा मोठा प्रॉब्लेम म्हणजे पुरणाचा झाला होता नाही का. हे बघा, तुम्ही बघू शकताय की पातळ झालेल्या पिठामध्ये मी जसं बेसन पीठ घालून घोटून घेतलं तसं हे मस्त असं पुरण घट्ट होत गेलं. आणि बेसन पीठ घातल्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की पुरणपोळी थोडी गोड कमी लागेल तर तुम्ही थोडासा गुळ वाढवून टाकू शकताय. आणि हे बघा, मस्त माझं पुरण असं तयार झालं. मग पुरणाचा मोठा असा भरदार गोळा घेऊन कमी पिठामध्ये मस्त घालून घ्यायचा आणि पोळी अशी जाडसर लाटून घ्यायची. अशी जास्त पुरण घालून केलेली भरीव भरदार अशी मस्त लट्ट पोळी खायला बघा कशी मस्त मऊ आणि लुसलुसीत लागते. तर मैत्रिणींनो, आधीच उशीर झालेला असताना अतिघाई संकटात जाई अशी वेळ तुमच्यावरही कधी येते का? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा माझा व्हिडिओ कसा वाटला हेही सांगा.